ग्रेट ट्रेनिश मॉर्निंग. मी आज आलो एक प्रवास नगर येथे आणि या काकांना तुमचं नाव सांगा. संजय एकनाथ थेटे, प्रवास नगर. आपण यांना 2 महिन्यापूर्वी अमृत ज्यूस आणि अर्थ दिलं होतं. तर त्यांना अमृत घ्यायच्या आधी काय आजार होता आणि अमृत घेतल्यानंतर काय रिझल्ट भेटला हे तेच सांगतील. अमृत ज्यूस घ्यायच्या आधी मला मांडी घालता येत नव्हती, जेवायला बसता येत नव्हतं आणि संडासला सुद्धा बसता येत नव्हतं. तर ते मी गुड घेतलं, डॉक्टरकडून गुड घेतलं, पाणी काढलं, इंजेक्शन दिलं तरी काहीच फरक पडला नाही. पण हे घेतल्यानंतर मला 2 बॉटलमध्ये थोडा फरक वाटला. मग मी पूर्ण 3 महिन्याचा कोर्स केला आणि आता मला पूर्ण मांडी पण घालता येते आणि सगळंच व्यवस्थित चालू आहे आता. तर बघा मित्रांनो, या काकांच्या गुडघ्यातलं डॉक्टर पाणी पण काढलं होतं, त्यांना मांडी पण घालता येत नव्हती, पण आता त्यांना मांडी वगैरे सगळे घालता येते आणि त्यांचा पोट साफ होणे वगैरे सगळे प्रॉब्लेम म्हणजे क्लिअर झाले. तेव्हा अमृत ज्यूस, आता मला एक सांगा, अमृत ज्यूस लोकांनी वापरायला पाहिजे की नाही? नाही वापरायला पाहिजे. नाही, आयुर्वेदिक आहे, याच्यापासून काही साईड इफेक्ट नाही आहे आणि चांगलं आहे, घेतलं पाहिजे. आणि आपण दवाखान्यात गेलो इतके पैसे घालतो, मग आता हे घातले काही एवढं हे नाही, विशेष नाही. आपण तसे दवाखान्यात गेलो लाखांनी पैसे जाते आणि हे घेतले काहीच अडचण येणार नाही ना. 6,600 3 महिन्याचाच कोर्स आहे फक्त. तुम्हाला जर आयुर्वेदात रिझल्ट भेटतोय तर केमिकल खाऊन उपयोग काय? तुम्हाला जर फक्त वरून नीट करता येते केमिकल, पण आयुर्वेद तुमच्या मुळाशी काम करणार आहे. तर मित्रांनो, एकदा अमृत ज्यूस नक्की वापरून बघा.